नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता जीवा खूपच खुश झालेला असतो आणि तो नंदिनीच्या पोटावरून हात फिरवत असतो. तर नंदिनीला म्हणत असतो आपलं बाळ, आणि मग तो खूपच खुश होत असतो. तर नंदिनी म्हणते, काय हो जीवा, मी तर असं ऐकलंय की आई झाल्यानंतर आता जे नवरे आहेत ना, ते बाहेर इकडे तिकडे भटकत असतात, असं मी ऐकलंय. हां, पण तुमच्या बाबतीत हे सगळं काही उलटच आहे. तुमचं पण तसंच काहीचं आहे ना, लक्ष आता बाहेरच असणार तुमचं जास्त करून, इकडे तिकडे तुमचंही लक्ष जाणार. मग आता जीवा म्हणतो, मग ते वेडेच आहेत, असं कोण करतं का? अरे मस्त बायकोसोबत राहायचं, बायकोच्या पोटावरून छान हात फिरवायचा, हे असं बाहेर भटकत बसायचं का? असं आता इकडे जीवा म्हणत असतो. तर नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही तसं काही करणार नाही आहे का? म्हणजे तुम्ही येडे बनून पेढे खाताय असं का बरं मला वाटतंय, असं आता नंदिनी जीवाला म्हणते. तर जीवा म्हणतो, म्हणजे काय बोलायचं आहे तुला? दुसऱ्या बाजूला आता जी रम्या आहे ती वसू आत्याला म्हणत असते की आई बघ ना, आपल्याला गुरुजींनी असं सांगितलंय की काव्याच्या हातात त्यांना बाळ दिसतंय, पण ते काव्याचंच नसेल तर? मग लगेचच आता वसू आत्या म्हणतात, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की ते बाळ काव्याचं नसून नंदिनीचं असेल? तर मग लगेचच रम्या म्हणते, हां, मला हेच म्हणायचं आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.